नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आरोही म्हणते अभिदादा असं काही करू शकतो, तर लगेच यश म्हणतो का नाही, हे सगळं कारस्थान त्या संजनाचं असणार आहे आणि तिने अभिकडून हे सगळं करून घेतलं असणार आहे. अभिच्या मनात आईबद्दल राग आहेच, त्यामुळे तो हे सगळं करायला तयार झाला असेल. तसंही त्याला काडीची अक्कल नाहीये, आईचा वचपा काढायला त्याने हे सगळं केलं असणार. तर अरुंधती म्हणते यश बास, तू तुझ्या मोठ्या भावाबद्दल बोलतोयस हे लक्षात ठेव. आपल्याकडे कुठलाच पुरावा नसताना आपल्याला आत्ताच हे नाही बोलता येणार. कुणी केलं काय केलं यापेक्षा सुद्धा ना, मला भीती वाटतीये ते म्हणजे रेस्टॉरंट बंद पडण्याची. हे मिहीरच्या आईचं स्वप्न आहे, असं तुटता कामा नये आणि त्यासाठी मला काय करायला हवं ते कळत नाहीये. यश म्हणतो आई, म्हणूनच मी नितीन सरांना मध्ये घेतोय. त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे ना, ते नक्की यातून काहीतरी मार्ग काढतील बघ तू. अरुंधती म्हणते मी एकदा सुलेखा ताईंना भेटून येते. त्यांना भेटलं की जरा बरं वाटतं मला. त्या नेहमी पॉझिटिव्ह बोलतात ना, मग माझ्या मनाला उभारी येईल. आरोही म्हणते आई, जर तसं असेल ना तर तुम्ही लवकरात लवकर सुलेखा ताईंना भेटायलाच हवं, कारण आत्ता तुम्ही स्ट्रॉंग राहायला हवंय मनाने जास्त. यश म्हणतो आपण एक काम करूयात, आपण दोघं एकत्रच जाऊयात. तू सुलेखा ताईंना भेट, मी नितीन सरांना भेटतो. इकडे आप्पा न्यूजपेपर वाचत असतात त्यावेळी त्यांना मिहीर आणि अरुंधतीचा फोटो आलेला दिसतो. त्यामुळे ते ती न्यूज वाचतात तेव्हा त्यांना कळतं की अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये डिशमध्ये झुरळ आढळलं आणि ते स्वतःशीच म्हणतात लोकांना पण कळत नाही काय बातम्या छापाव्या. बातमी छापायच्या आधी शहानिशा तरी करून घेत जा म्हणावं. आणि ते रागातच न्यूजपेपरचा चुरगाळा करून तो पेपर फेकून देतात. त्यावेळी अनिरुद्ध तेथे येतो आणि तो म्हणतो आप्पा, आजचा पेपर आला नाही का? आप्पा म्हणतात मला माहिती नाही, मलाही दिसला नाही तो. अनिरुद्ध म्हणतो अहो, पेपर वाचला नाही तर तुमचा दिवस सुरू होत नाही आणि आज इतके निवांत. बरं ठीक आहे, त्या पेपर टाकणाऱ्या राजूला मी फोन करतो. अजून पेपर आला नाही म्हणजे? तर आप्पा म्हणतात नको, त्याला कशाला फोन करतोस, तो पेपर टाकून कामाला गेला असेल, तिथे त्याला फोन बंद ठेवावा लागतो. उगाच फोन करू नकोस त्याला, तो विसरला असेल, असं होतं कधी कधी. तर अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे, मी बाहेरून घेऊन येतो. आप्पा तरीही म्हणतात बाहेर कशाला जातो, आता यावेळी तुला बाहेर पेपर कुठे मिळणार. बरं तू आता बाहेर जातोच आहेस तर तू एक काम कर, माझं जरा बँकेचं पासबुक भरून आण, बरेच दिवस झालं ते भरलं गेलं नाही. अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे द्या. तर तेवढ्यातच संजना तेथे येते आणि ती म्हणते अनिरुद्ध, आजचा पेपर वाचलास का रे? तर अनिरुद्ध म्हणतो नाही ना, त्या राजूने आज आपल्याकडे पेपर टाकलाच नाही, कसं काय विसरला काय माहिती. तर संजना म्हणते राजूने पेपर टाकला होता, पण काय आजचा पेपर घरच्यांनी वाचू नये असं आप्पांना वाटत होतं, म्हणून आप्पांनी अरे बापरे पेपर असा सगळा चुरगाळला आणि बाहेर फेकून दिला. संजनाने तो आप्पांनी फेकून दिलेला पेपर घेऊन घरात आलेली असते आणि ती आप्पांना म्हणते हो की नाही आप्पा? तर अनिरुद्ध म्हणतो हो आप्पा, पण का? हो आप्पा, तुम्ही पेपर का बाहेर फेकून दिलात? तर संजना म्हणते आप्पा, अहो घरचा एक पेपर फेकलात तुम्ही, पण बाहेर सगळ्या न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे फोटो सकट आणि सगळ्यांनीच आजची न्यूज वाचली आहे. फक्त घरच्यांनी नाही वाचली म्हणून काय फरक पडणार आहे, आज ना उद्या सगळ्यांना कळणारच आहे. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर कोवळं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. तर अनिरुद्ध संजनाला म्हणतो अगं मला कळेल असं बोलशील का? अशी कोणती बातमी पेपरमध्ये आली आहे जी आप्पांना आपल्याला सांगायची नाहीये? आणि अनिरुद्ध संजनाच्या हातातून तो पेपर घेत असतो. तर संजना म्हणते अरे थांब ना, मीच तुला वाचून दाखवते. आणि ती वाचते. हेडलाईन अशी आहे, अत्यंत धक्कादायक, नामवंत रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थात आढळले झुरळ. एवढ्यावरून न्यूज काय असेल याचा अंदाज आलाच असेल. तर ईशा म्हणते नाही नाही, पूर्ण बातमी वाच, मला ऐकायची आहे. तर संजना बातमी वाचते. मिहीर स्मलंग या मुंबईमधल्या सुप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या रेस्टॉरंटमध्ये पत्रकार मिहिका यांच्या डिशमध्ये झुरळ आढळले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. या घटनेमुळे नागरिकांच्या संतापाचं उद्रेक बघायला मिळतोय. तर ईशा म्हणते बापरे, काय आहे ना, त्या मिहीरने एवढं नाव कमावलंय आणि आईने ते धुळीत मिळवलं. तर संजना म्हणते अरे थांब, न्यूज आहे पुढे. तर संजना परत वाचायला लागते. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटचे मालक श्री मिहीर शर्मा आणि श्रीमती अरुंधती केळकर यांनी नुकताच महाराष्ट्राची सुगरण जोडी हा किताब मिळवलेला होता. संतप्त नागरिकांनी हा किताब परत घेण्याची आयोजकांना विनंती केलेली आहे. संजना म्हणते आता बोला, किती शेमफुल आहे ना, अवॉर्ड परत करा असं डिमांड करतायत लोक. याच लोकांनी अरुंधतीला कॉम्पिटिशनमध्ये परत आणलं होतं, आता अवॉर्ड परत करा म्हणतायत. सर्कल कंप्लीट झालं, कर्मा रिटर्न्स. दुसऱ्यांना सतत अक्कल शिकवत असते ना अरुंधती. आता याच लोकांनी तिला तिची लायकी, तर तेवढ्यातच अरुंधती तेथे येते. तर संजना तिला म्हणते अरे या या, तुमचे पराक्रम गाजतायत सगळीकडे, पेपरमध्ये तुमच्याबद्दल लिहून आलंय.
काहीही म्हण हं अरुंधती, चर्चेत राहणं जमतंच तुला. तुझी इच्छा असो किंवा नसो, फेम तुला मिळतच राहतं. अरुंधती संजनाकडे बघतच असते तर संजना म्हणते, काय माझ्याकडे काय बघतीयस, इथे बघ, असं म्हणून तो न्यूजपेपर ती तिच्या हातात देत असते. तर आप्पा तेवढ्यातच म्हणतात, अरुंधती बातमी वाचण्याची काही गरज नाही. तर ईशा म्हणते, हो आप्पा, वाचू दे की तिला, आता जे आहे ते आहे. तिलाही कळू देत, आपल्याला जेवढं झेपतं ना तेवढंच करावं. आई नको त्या फंद्यात पडायला जाते आणि मग हे असं होतं. आता रेस्टॉरंट चालवणं काय खायची गोष्ट आहे का? अरुंधतीला ती बातमी पाहून तर धक्काच बसतो. तर संजना तिला म्हणते, अरुंधती रस्त्यावरून जाताना जरा जपून हं, लोक खूप भडकलेत अगं, काही फेकून मारतील किंवा तोंडाला काळं फासतील. तर अनिरुद्ध म्हणतो, अरुंधती या असल्या गोष्टी खूप सावध राहून हाताळाव्या लागतात. घरचं किचन सांभाळण्या इतकं सोपं नाहीये ते. तू आधी हे सगळं नीट शिकून घ्यायला हवं होतंस आणि मग यात उतरायला हवं होतंस. पण आता मिळतंय म्हटल्यानंतर तू तर वाहवत गेलीस आणि काय झालं बघ, तू स्वतःची बदनामी करून घेतलीसच. पण आम्हाला सुद्धा कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही. तर ईशा म्हणते, त्यात काय नवीन आहे बाबा, आईचं हे नेहमीचंच आहे हो. नेहमी आई जगावेगळं काहीतरी करायला जाते आणि मग आपल्याला तोंड लपवत बसावं लागतं. तर संजना म्हणते, एनिवेज जे झालं ते झालं. आता ना मला तुझी क्यू यायला लागली अरुंधती. सगळेच बोलतायत तुला. खरंच खूप वाईट वाटतंय. काय पण तुझ्याकडेही उत्तर नाहीये. आय रिअली फील सॅड फॉर यू. तर अरुंधती म्हणते, हो वाईट तर झालंच आहे, पण तू काळजी करू नकोस संजना. ते कोणाच्या सांगण्यावरून झालंय याचा शोध मी घेणार आहे. तर संजना म्हणते, ऑल दी बेस्ट. तेवढ्यात अरुंधतीला निशाचा फोन येतो. तर अरुंधती गडबडीने रेस्टॉरंटला जायला निघते. अरुंधती तेथून निघून गेल्यानंतर संजना म्हणते, बापरे, एक झुरळ अरुंधतीला नाचवतंय. एवढूस ते झुरळ, पण लोकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडलं. अख्खं जग हलवलं त्या झुरळाने, अशी म्हणतच ती हसत असते. संजनाचं हे असं बोलणं ऐकून आप्पांना मात्र खूप वाईट वाटत असतं आणि राग सुद्धा येत असतो. संजना म्हणते, सिरियसली अरुंधतीला एक झुरळ सुद्धा हरवू शकतं, आणि ती खूप हसत असते. तर आप्पा रागातच तेथून जातात. ईशा म्हणते, बाबा मी सुद्धा जरा बाहेरचा माहोल बघून येते, असं म्हणून ती सुद्धा जाते. त्यानंतर अनिरुद्ध संजनाकडे रागातच बघत असतो. तर संजना म्हणजे, व्हॉट, माझ्याकडे काय बघतोयस असा? तेवढ्यात अभि तेथे येतो. तर अनिरुद्ध त्याला थांबवतो आणि त्याला म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचंय. तर अभि म्हणतो, मला माहितीये तुम्हाला माझ्याशी काय बोलायचंय. मी तुम्हाला तेच सांगतोय जे मी आईला आणि अनघाला सांगितलंय. रेस्टॉरंटमध्ये जे काही घडलं ना त्याचा आणि माझा काही संबंध नाहीये. मी तिकडे जेन्युइनली काम करायला गेलो होतो. माझ्या डोक्यातही असं काही नव्हतं. सो प्लीज माझ्याकडे सगळ्यांनी संशयाने बघणं बंद करा. मी असं काहीही केलेलं नाहीये. संजना म्हणते, अभि तू काहीही केलेलं नसलं तरी जे घडायचंय ते घडलंय अरे. बिचारी अरुंधती. इकडे अरुंधती रेस्टॉरंटमध्ये पोचते तेव्हा तिला समजतं की रेस्टॉरंटची सगळी तोडफोड झाली आहे. रिपोर्टर विचारत असते, अरुंधती मॅडम, तुमच्या रेस्टॉरंटची सगळी तोडफोड झाली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय? लोकांना हा प्रश्न पडलाय की इतक्या वेल नोन रेस्टॉरंटमध्ये हे घडलंच कसं? अरुंधतीला तर त्यांना काय उत्तर द्यावं हे काही कळत नाही. तर अरुंधती पटकन आतमध्ये येते. तर रिपोर्टर म्हणते, आजही अरुंधती मॅडम मीडियासमोर न येता निघून गेल्या, पण आपण याचा पाठपुरावा करतच राहणार आहोत. अरुंधती आतमध्ये येते. तर रेस्टॉरंटची झालेली सगळी तोडफोड पाहून तिला खूप वाईट वाटतं. त्यावेळी निशा सांगते, खूप मोठ्या लोकांचा जमाव होता आणि ते लाठ्या काठ्या घेऊनच आले होते लोक. दीपक म्हणतो, मॅडम आपल्या रेस्टॉरंटची खूप तोडफोड केली आहे हो. बघा ना, सामान कसं अस्ताव्यस्त पडलंय. मॅनेजर सुद्धा म्हणतो, कोणी ऐकायच्या परिस्थितीतच नव्हतं. त्यावेळी अरुंधतीचं लक्ष अवॉर्डवर जातं. ते सुद्धा खाली पडलेलं पाहून तर अरुंधतीला खूपच वाईट वाटतं. तर निशा म्हणते, सॉरी मॅडम, आम्ही तुमची ट्रॉफी नाही वाचवू शकतो. मॅनेजर म्हणतो, लोकांचा आवेश एवढा होता, आम्ही काहीच करू शकलो नाही, सॉरी. त्यावेळी तेथे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटीकडून एक माणूस आलेला असतो आणि तो अरुंधतीला सांगतो की तुमच्या रेस्टॉरंटच्या खूप कंप्लेंट्स आमच्याकडे आल्या आहेत. आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे. तर अरुंधती म्हणते, आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. तुमच्या कामात कुठलीही बाधा येणार नाही याची काळजी घेऊ. तर तो माणूस म्हणतो, तुम्ही सगळे आता बाहेर जा. आमची टीम इथे येऊन इन्व्हेस्टिगेट करणार आहे. आणि हो अरुंधती केळकर, जोपर्यंत आमचं इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे रेस्टॉरंट बंद ठेवावं लागेल. हे ऐकून तर अरुंधती आणि स्टाफला धक्काच बसतो. तर अरुंधती विचारते, बंद ठेवावं लागेल, पण अजून तरी काही सिद्ध झालेलं नाहीये. तो म्हणतो, असं कसं मॅडम? आमच्याकडे जे व्हिडिओ आलेत त्याची सत्यता आम्ही पडताळून पाहिली आहे. तो व्हिडिओ जेन्युइन आहे, त्यामुळे आम्हाला ही ॲक्शन घ्यावीच लागणार आहे. सो आता हे रेस्टॉरंट काही काळ बंद राहील आणि जर यात तुम्ही दोषी आढळलात तर आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल. हे रेस्टॉरंट सील करावं लागेल आणि तुमचं लायसन्ससुद्धा जप्त होऊ शकेल. अरुंधतीला खूप वाईट वाटत असतं. तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. ती मनात म्हणते, सॉरी मिहीर, मी नाही जपू शकले तुझ्या आईचं स्वप्न. जमलं तर मला माफ कर.
त्यानंतर अरुंधती घरी येत असताना तिला कॉम्पिटिशनबद्दल सगळं काही आठवत असतं, कशाप्रकारे ती कॉम्पिटिशन जिंकली होती. त्यानंतर मिहिरने दिलेली तिला ऑफर आणि ती ट्रॉफी हातात घेऊन खूप रडत असते. त्यावेळी ती समृद्धीच्या बाहेरच असते, तर तेथे आप्पा येतात आणि ते अरुंधतीला म्हणतात, ए बाळा काय झालं? त्यावेळी अरुंधती आप्पांना ती तुटलेली ट्रॉफी दाखवते, तर आप्पा म्हणतात रडू नकोस, शांत हो आणि तिला खाली बसायला सांगतात. तर अरुंधती म्हणते, आप्पा हे नेहमी माझ्या बाबतीतच असं का घडतं हो नेहमी? काहीतरी चांगलं घडतंय असं वाटायला लागलं की काहीतरी गालगोट घडतोच. बघा ना, आशुतोष जेव्हा माझ्या आयुष्यात आले तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करतेय. किती गोष्टींमध्ये त्यांनी अक्षरशः माझं आयुष्य घडवलं. प्रत्येकाला आनंदी राहण्याचा अधिकार आहे, तसा तुलाही आहे, हे मला पटवून दिलं. त्यांच्या सहवासात मी एक वेगळंच आनंदी आयुष्य जगत होते आप्पा, पण ते सुखही फार काळ टिकलं नाही. आशुतोष मला सोडून कायमचे निघून गेले. फार कोलमडून पडले मी. कशीबशी उभी राहण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मिहिर भेटला. त्याने मला माझ्यातल्या एका नवीन कलेची मला ओळख करून दिली, माझ्यातली पाककला. त्याच्याबरोबर मी त्या स्पर्धेत भाग घेतला काय, ती जिंकले काय. त्याने अगदी सहज मला त्याच्या रेस्टॉरंटमध्ये भागीदार बनवलं काय. पण शेवटी काय घडलं? माझ्या हातात हे अपयश आलं. मला धड काही जमत नाही का हो आप्पा? माझ्यावर नितांत प्रेम करणारे आशुतोष मला सोडून गेले. माझ्यावर इतका डोळे झाकून विश्वास ठेवणारा मिहिर, तोही आता माझ्याशी धड बोलत नाहीये आणि तिला खूप रडू येत असतं. तर आप्पा म्हणतात, अरुंधती अगं असं काही नाहीये, होईल सगळं नीट, तू रडू नकोस. अरुंधती म्हणते, कधी कधी वाटतं अनिरुद्ध म्हणायचे तेच बरोबर होतं. बायको म्हणून मी कमी पडले. अभि आणि ईशा म्हणतात मी आई म्हणून कमी पडले. आता मिहिरलाही तेच वाटत असेल. त्याचाही विश्वास धुळीस मिळवला मी. माझंच चुकतं आप्पा. मी एकदम मोठा घास घ्यायला जाते, माझ्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी करायला जाते. कुठे थांबायचं हेच कळत नाही मला. काय करू मी आप्पा, मला सांगा. माझ्यात ताकद नाही हो आता पुन्हा पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची. हारले मी. आप्पा म्हणतात, अरुंधती जे झालं ते झालं. घडलेल्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यामध्ये काय अर्थ आहे? आता पुढे काय करता येईल याचा विचार कर. तुझ्या रेस्टॉरंटमध्ये असं काही घडणार नाही याची तुला खात्री आहे ना? आणि तुझ्या हजेरीत तर नाहीच नाही, हो की नाही? तर अरुंधती म्हणते, हो आप्पा, पण बघा ना, मी तिथे असतानाच घडलंय हे सगळं. तर आप्पा म्हणतात, म्हणजेच हे कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे. स्वतःवर विश्वास ठेव अरुंधती. अगं आमचा सुद्धा तुझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे तू हातपाय गाळून बसू नकोस. अगं कोणीतरी हे जाणून बुजून करतंय, याची मला खात्री आहे. त्या व्यक्तीला तुला हरवायचंय. अरुंधती, या प्रसंगानं तू आतून ओढावीस. पुन्हा कधीही उभं राहू नयेस, असंच त्या लोकांना वाटत असणार. आणि असं जर झालं ना तर तुझ्या विरुद्ध कारस्थान करणाऱ्या लोकांचं लक्ष साध्य होईल. तर अरुंधती म्हणते, मग मी काय करायला हवं आता आप्पा? तर आप्पा म्हणतात, तू त्या व्यक्तीचा शोध घ्यायला हवास, स्वतःला निर्दोष सिद्ध करायला हवंस. त्यामुळे मिहिरचा गमावलेला विश्वास तुला पुन्हा संपादन करता येईल. कदाचित तो आणखीन दृढ होईल. अरुंधती, पुन्हा उभी राहा. तुला स्वतःसाठी लढावंच लागेल, असं हारून चालणार नाही. आशुतोषने कधी अशी हारलेली अरुंधती आवडेल का? ज्याने कोणी हे केलंय ना, त्या कारस्थानी व्यक्तीला शोधून काढ आणि त्याला जगासमोर आण. तर अरुंधती म्हणते, तुम्ही बरोबर बोलताय आप्पा. मिहिरचा विश्वास संपादन करायचा असेल तर माझ्याकडे हा एकच मार्ग आहे. मिहिरचं रेस्टॉरंट मी बंद होऊ देणार नाही. माझ्या आणि त्याच्या नावावर लागलेला डाग मी पुसून टाकेल. फक्त तुमचे आशीर्वाद पाठीशी असू द्यात. तर आप्पा म्हणतात, अरे बाळा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. विजयी भव. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अरुंधती ते फुटेज पाहते आणि ती निशाला विचारते अशोक कुठे आहे. तर तिच्याकडून अरुंधतीला कळतं की तो रेस्टॉरंटमध्ये आलाच नाही. अनघा म्हणते, या सगळ्यात जर अभिचा हात असेल ना तर मी जानकीला घेऊन माहेरी निघून जाईल. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.